सार्वजनिक वाचनालय जर आपण बघितलं तर 1991 पासूनच याची सुरुवात झाली. त्यावेळी अध्यक्ष काझीगडीमध्ये जे उद्घाटन झालं ते पुणे डेक्कन कॉलेजने केलं होतं आणि नाशिक जोडले जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यात त्या वस्तू एकत्र झाल्या होत्या. त्याच्यातल्या काही वस्तू या तेव्हा पुरातत्व प्रकल्पाने सरकार पाठवत होतं. त्यानंतर ज्या वेळेला इकडे वाचनालय त्यावेळेला वरती त्या पदाधारांमध्ये या वस्तू घेण्यात आल्या पदाधारित विभागामध्ये आणि नंतर हे वस्तू संग्रहालय इथे स्थापन झाले तेव्हा यावर ही जागा मिळाली. असं हे असताना वस्तू संग्रहालय लोकाभिमुख आहे. बऱ्याच वेळेला तिथे अनेक लोक येऊन गेले. त्या संग्रहालयाला भेट पण दिली. विद्यार्थी पण येत असतात, विद्यार्थी शाळेकडे येत असतात, सर्व पालकही येतात. परंतु अजूनही कशा पद्धतीने आपण लोकांच्या सोबत गेलं पाहिजे, कलादालन कसं केलं पाहिजे हे चर्चासत्र आज आपण आयोजित केलं आहे. आणि या चर्चासत्रात सर्वात प्रथम आपण तिथे आपले अध्यक्ष वाचनाचे अध्यक्ष आलेले आहेत आणि अमोल कोटी सर हे येतातच प्राथमिकता. परंतु त्यापूर्वी आपण सर्वजण इथे आला त्यानंतर स्वागत करण्यासाठी मी आपले वस्तू संग्रहालयाचे सचिव योगी अभिजित कदम यांना विनंती करते की त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावे. आज 18 मे जागतिक वस्तू संग्रहालय दिन आज संपूर्ण जगभरात साजरा होतो. आपण आता सार्वजनिक वाचनालयाच्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये वस्तू संग्रहालयामध्येच या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असलेले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिलीप फडके सर आत्ता त्यांचं आगमन झालेलं आहे आणि जे आमच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी आहेत ते पुरातत्व खात्याचे उपसंचालक सन्माननीय मोठेजी, वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री संजय करंजकर, प्रमुख सचिव श्री सुरेश गायधनी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खास आज या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आलेले आपण सर्व सार्वजनिक वाचनालय प्रेमी हितचिंतक मित्रांनो, आता या ठिकाणी उल्लेख झाला, प्रेरणाचिन्हित केला आपल्यासमोर की साधारण 95 साली वस्तू संग्रहालयाचा आपला विषय सुरू झाला. त्या काळामध्ये या वस्तू संग्रहालयासाठी ज्यांनी आपलं 100% म्हणता येईल असं योगदान दिलं त्याच्यातलं एक प्रमुख नाव होतं स्वर्गीय बाबासाहेब वंशंपाय. बाबांनी वस्तू संग्रहालयासाठी या ठिकाणी त्यांचं मोठे योगदान दिलं. त्यानंतर ज्येष्ठ रामभाई बटाविया ते या वस्तू संग्रहालयात अगदी रोज म्हटलं तरी हरकत नाही, पण इथे त्यांची हजेरी असायची. या वस्तू ते बघायचे. अनेक वस्तू त्यांनी या वस्तू संग्रहालयासाठी त्यांच्या संग्रहात दिल्या. लक्ष्मीकांतजी वर्मा त्यांचे एक मोठे योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यानंतर सन 2014-15 या कार्यकाळात वस्तू संग्रहालय सचिव म्हणून जबाबदारी माझ्याकडे असताना आपले नाशिकचे कलावंत, रंगकर्मी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री लक्ष्मणराव सावजी यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्या प्रयत्नाने मुंबई स्थितच्या बापटताई होत्या, ललिताताई बापट, तर त्यांनी जगभरात फिरताना त्यांना हा एक छंद होता की जी वस्तू आवडेल, जी मूर्ती आवडेल ती मूर्ती ते विकत घ्यायची. असं त्यांच्या घरात मुंबईला पेडा रोडला त्या राहायच्या. त्या ठिकाणी प्रचंड वस्तूंचा संग्रह होता आणि त्यांची लिगसी पुढे कोणी नव्हती. त्यामुळे हा ठेवा द्यायचा कोणाकडे, तेव्हा सावजींनी वाचनालयाचं नाव सुचवलं आणि साधारण 3 ते 4 महिन्याचा एक्सरसाइज करून अनिताजी आलेल्या आहेत तिथे. अनिताजी खूप मदत झाली त्यावेळेस. त्या वस्तू आपण इथे आणल्या आणि त्याचा मोठा समारंभ त्यावेळेस आपण केला होता. आपण एक इथे याच खोलीमध्ये बापट दालन म्हणून पण तयार केलेला आहे.
या ठिकाणी अनेक दुर्मिळ वस्तू आहेत व त्याच्यात शस्त्र आहेत. ही शस्त्र हे फक्त किंवा या तलवारी वगैरे किंवा हे जंबी आपण बघतोय सगळे हे पेशव्यांचे जे सरदार होते आपले नाशिकचे विंचूरकर सरदार होते, राजे बहादूर होते, त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी या ठिकाणी आपल्याला या वस्तू संग्रहालयासाठी दिले. नाटककार वसंतराव कानेटकर सरांचं जे लेखन साहित्य आहे तेच आणि त्यांच्या चष्म्या आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी आहे. तर मला असं वाटतं की केवळ एक व्याख्यान करावं या निमित्ताने आणि दुसऱ्या दिवशी बातम्या याव्या असं व्हायला नको, म्हणून फडके सरांनी खास ते सुचवलं आम्हाला की आपण या पद्धतीचं एक चर्चासत्र या निमित्ताने आयोजित करू आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे जे आहे मग ते फक्त वस्तू संग्रहालयाशी संबंधितच पाहिजे असं काही नाही. मग त्याच्यात टपाल तिकीट असतील जुने किंवा नाणे संग्रह जो आहे प्राचीन नाणे, तर आता याच्यात राहुल कुलकर्णी पण या ठिकाणी आलेले, तर अशा सगळ्यांना आपण बोलवू आणि वस्तू संग्रहालयाकडे मग ते साबणाचं असेल. आज आपण बघितलं तर साबणाचं वस्तू संग्रहालय आहेच आहे भाऊ. याच्या बरोबरीने अजून 5 वस्तू संग्रहालय या नाशिक शहरात आहे, इन्क्लुडिंग शासकीय वस्तू संग्रहालय जे सरकारवाड्यामध्ये पण आहे. मग या ठिकाणी आत्ताच्या जनरेशनची पावलं कशी वळतील मोठ्या प्रमाणावर किंवा आत्ताचे विद्यार्थ्यांनी किंवा आत्ताची पिढी म्हणण्यापेक्षा जुन्या पिढ्यांमधले पण जे नागरिक आहेत नाशिक ते जास्तीत जास्त संख्येने कसे येऊ शकतात, याच्यात काय करता येईल सगळ्यांना मिळून. जरी वाचनालयाचं वस्तू संग्रहालय मान्य आहे, परंतु याच्यात आपल्यासारख्या सर्व तज्ञांचा त्याच्यात अभ्यास असणाऱ्या आपल्या सर्वांचा पण काहीतरी सहभाग घेऊन आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांना कसं आणता येईल असा एक विषय या निमित्ताने व्हावा असं सरांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण आज वाचनालयाच्या व्यासपीठावर या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या निमित्ताने आम्ही 2 गोष्टी ठरवल्या आहेत. एक म्हणजे हा प्रयत्न आम्ही यापूर्वी पण केलेला आहे, पुन्हा आजच्या निमित्ताने तो आपण करणार आहोत. तो विषय असा आहे की 18 मे ते 18 जून या काळात संध्याकाळच्या वेळेत वस्तू संग्रहालय आपण सर्व नाशिककरांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे खुलं ठेवणार आहोत. आपलं आवाहन आहे त्यांना की त्यांनी या ठिकाणी यावं आणि या सगळ्या वस्तू बघाव्या. त्यानंतर जूनमध्ये एकदा शाळा कॉलेजेस उघडल्यानंतर आपण शाळा कॉलेजेसला सुद्धा पत्रव्यवहार करणार आहोत आणि ते विद्यार्थी मोठ्या संख्येने इथे कसे येतील त्याचं शेड्युलिंग पण तयार करू, कालबद्ध कार्यक्रम तयार करू त्याचे आणि त्या विद्यार्थ्यांना आपण इथे आणून हे वस्तू संग्रहालय दाखवणार आहोत. त्यामुळे आज या निमित्ताने आपण सगळेजण इथे आला, मी वाचनालयाच्या वतीने आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रेरणाचिन्ह विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम पुढे. धन्यवाद. आपले आजचे प्रमुख अतिथी माननीय अमोल कोटे सर ते उपस्थित झाले. मी आपले सहसचिव सोमनाथ मोठा सर यांना विनंती करते की आपण त्यांचा परिचय करून द्या. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय अमोल नारायण कोटे सर सद्यस्थिती सहाय्यक पुरातत्वज्ञ आणि तसेच सहाय्यक संचालक छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे बराच मोठा अतिरिक्त कारभार दिलेला आहे. अतिरिक्त कारभार आहे सहाय्यक संचालक नांदेड, सहाय्यक संचालक नाशिक, तसेच अभिरक्षक क्युरेटर प्रादेशिक वस्तू संग्रहालय नाशिक, तसेच सहाय्यक अभिरक्षक असिस्टंट क्युरेटर आहेत ते कैलासवासी रामलिंग अप्पा, लांबपुरे शासकीय वस्तू संग्रहालय नेर जिल्हा धाराशिव. नंतर त्यांचं शिक्षण झालं MA इन प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्वशास्त्र. तसंच सरांनी PhD केलेली. त्यांचा PhD हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून केलेली आहे. त्याचा विषय होता प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र. त्याचं शीर्षक होतं तेर जिल्हा उस्मानाबाद. वस्तू संग्रहालय में उपलब्ध सातवादनकालीन मृण्मयी कला टेराकोटा आर्टवर त्यांनी तो PhD केलेली. सरांचा आता 2-3 पानाचं आहे, ज्यात थोडक्यात त्यांचं 2-3 मुद्दे मांडतो. त्यांनी सरांनी बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोरेशन केले, अन्वेषण केले वेगवेगळ्या ठिकाणी.
फील्ड सर्वे त्यांनी व्हिजिट्स केलेले आहेत. त्यानंतर एक्सकेव्हेशन म्हणजे त्यांनी जे पुरातत्वाचे काही साईट्स आहेत तिथे त्यांनी बरेचसे एक्सकेव्हेशन्स केले आहेत. रिसर्च प्रोजेक्ट्स आणि डॉक्युमेंटेशन्स केलेले आहेत. वर्कशॉप, सेमिनार्स, लेक्चर्स दिलेले पण आहेत, स्वतः अटेंड पण केलेले आहेत सरांनी. पब्लिकेशन त्यांचे काही झालेले आहेत, प्रकाशित झाले. त्यांची यादी खूप मोठी आहे, पण मी इथंच थांबतो. सरांचं सारांश स्वागत करतो. धन्यवाद. माननीय अमोल कोटे सर यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या आणि सार्वजनिक वर्षांचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप सर यांना विनंती करते. सामानामध्ये चर्चा करताना बोलवल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आणि एकंदरीत सगळं गेली 25 वर्षापासून मी सामानाबरोबर आहे आणि अभिजित बगदे आणि बाकी सगळे पदाधिकारी यांच्यावर मी कायमच आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आणि मी नाशिक कॉईन सोसायटीचा सेक्रेटरी पण आहे. तर आम्ही जनरली असं करतो की जेव्हा आम्हाला थोडी गर्दी जमवायची असते किंवा एक अभ्यास मालिका तयार करायची असते तर आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटतो, प्रिन्सिपलला भेटतो आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची नावं घेतो की कोण कोण आमचे ते जे स्कॉलर असतील किंवा जे त्यांची हॉबी म्हणून शाळेमध्ये ते काम करतात, अशा लोकांना आपण तिथे बोलवतो, मुलांना बोलवतो, सगळं दाखवतो. पण सुरुवातीला आपण म्हणजे या आजच्या ज्या कार्यक्रमाचा मेन उद्देश जो आहे की जास्तीत जास्त सामानाचं जे संग्रहालय आहे अँटिक, तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रमेशजी आपल्याकडे आलेले आहेत. तर आपण एक पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं की त्या आपल्या सगळ्या दैनिक ज्या आहेत, दैनिक पत्रकार आहेत म्हणजे पत्र आहेत नाशिकचं, तर त्याच्यामध्ये एक रोजच्या रोज एक लेख एका मूर्तीविषयी माहिती किंवा एखाद्या गोष्टीविषयी काहीतरी लेख वगैरे असा आला पाहिजे असं मला वाटतं की ज्याच्यामुळे एक अवेअरनेस म्हणजे रोजच्या रोज ते आलं पाहिजे पेपरमध्ये की त्याच्याशिवाय काही म्हणजे इंटरेस्ट लोक घेणार नाही. कारण आपल्याकडे अवेअरनेसच हा प्रकार नाही आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या पत्रकारांनी जर आपल्याला सपोर्ट केला आणि दुसरी गोष्ट प्रत्येक शाळांनी जर सपोर्ट केला की आम्ही एक पत्र देतो की दर एखादा दिवस आम्ही ठरवतो की एक एक वर्ग किंवा त्यांचे जे काही स्कॉलर विद्यार्थी असतील किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे याच्यामध्ये अशा लोकांना जर का बोलून आपण एक एक गोष्ट सगळी समजून सांगितली आणि त्याच्यावर काही निबंध स्पर्धा वगैरे जर काही घेता आली आपल्याला तर अजून जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला करता येईल असं मला वाटतं. आणि प्रत्येक गोष्टीची एक आपल्याला बुक जर काढता आलं, आपलं एक पुस्तक जर सोविनियर काढता आलं फोटोंसहित, तर एक अजून चांगली गोष्ट घडेल की जे माहिती होईल की आत्ता सामानामधल्या संग्रहामध्ये काय काय गोष्टी आहेत हे जनरल लोकांना माहिती नाही आहे. आता आम्ही इथे येऊन गेलेलो आहे, आम्ही सगळं पाहिलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. तर या जर गोष्टी जर का केल्या तर चांगलं होईल. त्यासाठी रमेशजी तुम्हाला विनंती करेल की सगळ्यांना तुम्ही जर का पत्रकारांना जमवून एक मालिका तयार केली लेखाची तर बरोबर म्हणजे रोजच्या रोज आम्हाला एक साईड एक एरिया एक पॅरेग्राफ आम्हाला दिला पाहिजे सामानासाठी की त्याच्यामुळे एक अवेअरनेस तयार होईल. आणि शाळेमध्ये सुद्धा आपल्याविषयी काहीतरी घडलं पाहिजे ज्याच्यामुळे एक एक वर्ग किंवा पूर्ण शाळा कशी येईल एवढंच मला वाटतं. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद सरांचे. पहिल्या चर्चासत्राला सुद्धा मला त्यांनी बोलवलं होतं, त्यामुळे दुसऱ्या चर्चासत्रानंतर मी असं म्हणेल की त्यावेळेस व्यक्त केलेल्या भावना आणि आता झालेल्या अपेक्षा झालेलं पूर्ण हा एक विषय मी कोचकपणे मांडतो पत्रकार असल्यामुळे सवयीचा भाग आहे माझ्या. मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की संग्रहालय छान आहे, सामाना ही मोठी परंपरा आहे. 180 वर्षाचं आता आपण त्याकडे प्रवास झालो, त्यामुळे आता फक्त वाचनालय राहिलं नव्हतं तर आता आपण एज्युकेशन हब झालेलं आहोत. तर त्या दृष्टीने सामानानं आता पाहायला पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांना इथे आणण्यासाठी आता मला असं वाटतं की मुलांसाठी छोटे छोटे कोर्सेस सुरू झाले पाहिजेत आपल्याकडनं. नाणं कसं पाहावं, आर्किओलॉजी म्हणजे काय,
इतिहास कसा पाहावा, वास्तू कशा पाहाव्यात. मी आता शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातो, त्यांना कॉलेजमध्ये मुलांना सुद्धा आर्किओलॉजी म्हणजे काय हे नाही माहिती. पण मला असं वाटतं की या मुलांना जर छोटे छोटे कोर्सेस त्यांच्यासाठी सावंततर्फे सुरू केले तर, आणि त्यांना ते सर्टिफिकेट मिळायला लागले किंवा आर्किओलॉजीमध्ये काहीतरी तुम्ही केलंय याचं मिळायला लागलं की त्याचं आकर्षण तयार होईल. आणि बालवयात जे आकर्षण तयार होतं ते मोठं झाल्यानंतर नाही, तो वेळ जातो, टप्पा तो ओलांडलेला असतो, ती इच्छा संपलेली असते. पण लहान वयात ते झालं तर ते खूप उपयोगी पडेल. आणि मला असं वाटतं की सावंत आता त्या नजरेनं याकडे पाहिजे. मूर्तिशास्त्राचा छोटासा अभ्यासक्रम मुलांसाठी आपण घेऊ शकतो, नाण्यांचा घेऊ शकतो, वेगवेगळे अभ्यासक्रम घेऊ शकतो. याचा उपयोग फंडिंग म्हणून पण संस्थेला होईल. अनेक संस्था आहेत जे CSR साठी पुढे येतील या गोष्टीसाठी असेच कोर्सेस घ्यावेत म्हणून. हा एक भाग झाला याची नवीन कल्पना. मी मागचीच सांगितलेली कल्पना मी आज पुन्हा सांगेन. मी सकाळीच मिळताईंना, बर्गे सरांना, सावंत पदाधिकाऱ्यांना मी म्युझियमची फंडिंग काय अवेलेबल आहे सेंट्रल लेवलला, मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की जर सावंतांना आता या छोट्याशा वास्तूतून बाहेर पडायला पाहिजे. शासनाकडनं 2-3 एकर जागा सावंतांना मिळू शकते. ही कॅपॅसिटी सावंतांच्या एकूण व्यक्तिमत्वात आहे. सावंतांना जर आता खासदार वाजे आहे किंवा अजून मंडळी आहेत आणि सरकार आहे, आपण जर मागणी केली तर किमान 3 एकर जागा सावंतांना सहज मिळेल. सावंताला जर म्युझियम करायचं असेल तर तातडीनं 5 कोटींचं अनुदान लगेच कल्चर मिनिस्ट्रीकडे मिळतं. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी सगळ्यांना पाठवले. मला असं वाटतं की आता सिंहोल्लंघन करण्याची गरज आहे. म्युझियम आहे, त्यात येणाऱ्या वस्तू वाढत राहणार आहेत, त्या ठेवायच्या कुठे? तुमच्याकडे 100 लोक येणार आहेत तर पार्किंगला तेवढी जागा आहे का? आपण उपलब्ध आहोत का? तेवढी क्षमता आपल्याला आहे का? ही क्षमता कुठेतरी मोठी करण्याची गरज आहे. आज आम्ही मठामध्ये एक बातमी केली की आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम उभं राहण्याची गरज आहे. आणि हे म्युझियम फक्त सावंत उभं करू शकतं असं मला वाटतं. नाशिकला कोणतीही संस्था नाही आहे की जी एवढ्या कॅपॅसिटीची आहे. आणि प्रत्येक नाशिककर यासाठी मदत करेल असं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं. प्रत्येक नाशिककर 5 कोटी शासन देईलच, तर त्याच्यापुढे जे काही लागेल ते आपल्या अमोल वटेंकडे आम्ही मागूच. त्यामुळे तोही विषय नाही आहे. ते अलीकडे त्यांना माहिती आहे त्याच्या अलीगड किती आहे. सिटी म्युझियमसाठी ते अजून 5 कोटी आपल्याला देऊ शकतो. अजून कुठून पैसे आणायचे हे आपल्याला माहिती आहे कुठून आणायचे. जागाही उपलब्ध आहे. आणि मला असं वाटतं की एखादा प्रस्ताव सावंततर्फे तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिला जावा. गिडाम हे या विषयातले इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे. त्यांना जर हे दाखवलं आणि सगळं हे केलं तर यावर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंहस्थाचा जो नदी येतोय त्याचा उपयोग करून एक मोठं संग्रहालय सावंत उभं राहू शकतं. आणि मला वाटतं की फक्त चर्चासत्रामध्ये थांबू नये. कुठेतरी हालचाल मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की कुठेतरी व्हायला पाहिजे होतं. मांढरे साहेब होते त्यावेळेस हा प्रयत्न फास्ट झाला असता. ते जास्त इंटरेस्टेड होते. आज गेडाम आहेत. योगायोगानं सिंहस्थाचे 1300-1400 कोटी रुपये येणार आहेत. त्यातले 5-10 कोटी आपल्याकडे वळवता आले तर मला वाटतं की खूप मोठी गोष्ट ही होईल. आणि एक वेगळा बदल सावंत यातून करेल. आणि खास करून मी बाल विभागाला विनंती करतो की असे कोर्सेस सुरू केले जावेत. अनेक मंडळी आहेत, अगदी अमोल सर पण आहेत, अनिता मॅडम आहेत, हस्तलिखित अनेक कोर्सेस आपण छोटे छोटे कोर्सेस मुलांना लहानपणी दाखवू शकतो 5वी विद्यापर्यंतच की हे आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि जोपर्यंत ती आपण दाखवत नाही तोपर्यंत मुलं अलेक्झांडरच शिकणार आहेत. त्यांना जोपर्यंत आपण सांगत नाही 7वा नंबर होते तोपर्यंत 2000 वर्षापूर्वीची नाशिकची परंपरा काय होती ते त्यांना माहीतच पडणार नाही. त्यामुळं ही विनंती म्हणा, एक मागणी म्हणा, मी पुन्हा नोंदवतो. धन्यवाद. खरंच मला वाटतं सगळ्यांची पण जबाबदारी वाढली आहे. तुम्ही सांगितलेल्या ज्या आमच्यापर्यंत योजना आम्ही कशा पद्धतीने राबवू त्याच्यासाठी आम्ही तुम्हालाच हे काम देतो. तुम्हीच हे काम पुढे धन्यवाद. चेतन राजा संबंधित व्यासपीठ डॉक्टर सर्वच विद्वानाचे उपस्थित आहेत. कालच मोठा सर्वांचा विषय झाला की वास्तू संग्रहालयात फुटबॉल कसं वाढावा. त्यासाठी छंद वर्ग म्हणून एक असतो की जे शाळेत आपण जाऊन जे छंदिष्ट विद्यार्थी आहेत त्यांना काही छंद आहेत त्यांना आपण एक वर्ग उपलब्ध करून दिले इथे. तर महिन्यातून एक शनिवार किंवा असा काही प्रत्येक शाळेत आपण एक बाकी ठेवला तर यातनं जे विद्यार्थ्यांना छंद आहे तर ते इथे येऊन ते त्याचा अभ्यास करू शकतात किंवा आपला छंद कसा जोपासला जाऊ शकतो याचा ते अभ्यास करू शकतात. तर माझी सुद्धा मागणी छंदवर्ग आपल्या इथे सुरू व्हावा. त्याचबरोबर आता सोशल मीडियाचा जमाना आहे.
जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर जर आपण इथे केला तर याचा चांगला फायदा वस्तू संग्रहालयात होऊ शकतो. अनेक यूट्यूबर आहेत, अनेक त्यानंतर पडवळ सरांसारखे त्यांचा नाशिककर प्रत्येक मॅचची वाट पाहतो असे आपल्याबरोबर आहेत. तर काही यांच्या माध्यमातून किंवा जे फेमस यूट्यूबर वगैरे त्यांच्या माध्यमातून जर सोशल मीडियावर जर काही बातम्या किंवा विशेष प्रसंगी काही लेख जर गेले तर याचा फायदा नक्कीच संग्रहासाठी होऊ शकतो. धन्यवाद. महेश क्षीरसागर त्यांनी पण आपल्याकडे उपस्थित व्यासपीठ सावंतांनी बोलवल्याबद्दल मी सावंतांचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आज माझे जेवढे गुरुजन आहेत त्या गुरुजनांबरोबर मला बसायची संधी मिळाली, त्याच्याबद्दल मी माझा तुमचे त्याचे विशेष आभार मानतो. सांगायचा मुद्दा एकच आहे, आपण फक्त इथे बसून बोलतोय किंवा आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हे करायला पाहिजे, पण लोक आपल्यापर्यंत कसं येतील याचे आपण काय प्रयत्न केले हे कुणीच काही त्याच्यावर बोललं नाही. तर माझ्या माध्यमातून मी सांगतो, इथं 2 संस्था आहेत. इथे एक कमलवाडा धामणे सर आहेत, नंतर इरा आहेत. तर ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गुरुजनांकडून जे काही शिकलो, समजा धामणे सरांकडे गेलो तर त्यांच्या तिथले जे काही शिल्प असतील किंवा जे काही वस्तू असतील त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. इराचा जेव्हा वॉक असतो तर मला जर शक्य झालं तर कोणी विचारलं हे काय, तर मी तिथे पण सांगायचा प्रयत्न. आता वारसा दिनाच्या दिवशी सर्व आपल्या याच्यामध्ये सरकारवाड्यामध्ये जे काय आम्ही शिल्प आम्हाला मिळाली होती त्या शिल्पांबद्दल मी सांगितलं. तर असं जर आपण इथं आल्यानंतर आपल्याला समाजाला काय सांगायचं किंवा काय दाखवायचं हा पण एक प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजे. तर मी माझ्या वतीने सांगतो की मी तुम्हाला महिन्यातून 2 किंवा 3 दिवस विनामूल्य देऊ शकतो. मी ह्या लोकांकडनं जे काही शिकलेलं आहे किंवा जे काही मला मिळालं, जे काही माझा अभ्यास आहे तो आम्ही तुमच्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी मी देण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. कारण ज्यांचे कुठेतरी माझ्यावरती आशीर्वाद आहेत तर ते मला कुठेतरी परतफेड करायचे. तर मी तुमच्यासाठी 2 किंवा 3 दिवस आहेत ते मी देतोय. आणि फक्त विद्यार्थ्यांना इथे आणणं, त्यांच्यासाठी जसं सरांनी सांगितलं एखादा कोर्स वगैरे घेणं किंवा किंवा जर असं ठरवलं का एक दिवस जरी आपण ठरवला किंवा एक शाळेतल्या मुलांना बोलवलं, मला बोलून घेतलं, मला वेळ आहे तर मी येतो, जेवढं मला दाखवतं तेवढं मी दाखवतो. हाच प्रयोग आम्ही कमलवाड्यामध्ये केलेला होता ह्या दिवाळीमध्ये, जी आता गेली दिवाळीमध्ये. तर चहा म्हणजे दिवाळीचा चहा विथ कमलवाडा असं एक थीम ठेवली होती आम्ही. आणि त्या दिवशी साधारणतः 100 लोक खास चहा पाण्यासाठी आणि कमलवाडा बघण्यासाठी आलेले होते. नुसतं एक चहासाठी एक जरी निमित्त ठेवलं तर तिथं लोक येऊ शकतात. असं जर आपण आवाहन केलं किंवा एखादा असा छोटासा इव्हेंट केला आणि तिथले जर कोणी सांगणारं वगैरे असेल तर निश्चितच होतं. हाच अनुभव जेव्हा मंदिर वगैरे बघायला जातो, जेव्हा आपण शिल्प सांगतो तर त्या लोकांच्या लक्षात येत नाही एकदा एवढं. तर असं जर महिन्यातून एकदा 2दा इथं आले त्यांनी तर शिल्प वगैरे बघितले तर निश्चितच त्यांना समजण्यास ते मदत होईल. धन्यवाद. मी रामनाथ सगळ्यांना नमस्कार. मोठा विषय आहे आणि 2-3 मिनिटातच माझे मी मुद्दे मांडणार आहे. आपण एकूणच नाशिकचा आता सावनाचा इतिहास काही सांगायची गरज नाही. आपल्या सगळ्यांची जडणघडण सावनाच्या छत्रछायाखाली होते आणि त्याचंच हे म्युझियम हा खरं तर आजचा चर्चेचा विषय. आणि एकूण संग्रहालय जर नाशिकमधले जर बघितले तर सरांनी बघा अशी 7-8 सांगितले, पण जवळपास 10 ते 11 संग्रहालय नाशिकमध्ये आहे. म्हणजे मी मुद्दाम एक संख्या फक्त थोडक्यात सांगतो. एक म्हणजे आपलं सावनाचं स्वतःचं आहे ते बऱ्याच जणांना माहिती, सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपलं शासकीय सरकारवाड्यामध्ये जे आता शिफ्ट झालं ते एक आहे. फाळके स्मारकमध्ये दादासाहेब फाळकेंच्या स्मरणार्थ तिथं एक आपण ती गॅलरी होती ती पण तिथे आहे. कमलवाडा आता सरांनी एक वेगळा प्रयोग आपल्या पुढे एक मोठं उदाहरण ठेवलं ते आहे. यापूर्वी मी बघितलेले आपण गारगोटी संग्रहालय म्हणतो किंवा आर्टिलरीचं आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं पण एक संग्रहालय आहे. मसरूळमध्ये जैन धर्मपंथाचं पण एक संग्रहालय आहे. अशी संख्या जर बघत गेलो आपण 10 ते 11 संग्रहालय नाशिकमध्ये आहे. आता ह्याचा हे म्युझियम आमचं MUPचं एक आता नव्याने उभं केलेलं शैक्षणिक थीमवरती तयार केलेलं एक संग्रहालय आहे. जवळपास 10 ते 11 संग्रहालय आपल्या आसपास आहेत. अंजनेरीपर्यंत आपण जाऊ आपल्या 30-40 किलोमीटर. हे म्युझियम सांभाळणं हा फार मोठा टास्क आहे प्रत्येक संस्थेला. आता सुदैवाने सावनाची आपली आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे, पण काही म्हणजे मला चांगलं आठवतं की पूर्वी नाशिक दर्शनची एक बस होती. ती सकाळी 7ला निघाली की दिवसभर नाशिक दर्शन करायची. आपल्यापेक्षा आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर आपण त्यांच्याबरोबर जाऊन ते सगळं करून यायचो. आणि सातपूरमध्ये कोहम नावाचं एक संग्रहालय होतं, मला वाटतं ते अजूनही आहे. फार कमी लोकांना ते माहिती पण आहे. विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग तिथे दाखवले जायचे. मग मुळात या संग्रहालयांच्या अडचणी आहेत की तिथपर्यंत लोक येत नाहीत, ते सांभाळायचं कसं किंवा त्याच्यावरचा खर्च जरी आला तरी सांभाळायचं कसं. तर मग अशी
आता यापूर्वीच्या सगळ्याच मान्यवरांनी जे काही मुद्दे सांगितले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे. आपल्या अवतीभोवती इतके सगळ्या मूर्ती वगैरे आहेत, पण यांना बोलतं करणारा एक प्रतिनिधी इथं आवश्यक आहे, आणि ते पण रंजकपणे. मुळात काय होतं की आजकालची जी पिढी आपण ज्यांना फोकस करतोय, विद्यार्थी म्हणून, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांच्या पुढे एक वेगळंच विश्व तयार झालेलं आहे मोबाईलचं. आणि त्यांच्यातले फार हातावरती, मला बोटावरती मोजणे इतके विद्यार्थी असे आहेत की हे अभ्यासायला किंवा इंटरेस्ट आणि क्युरियोसिटी म्हणून येतील. तर त्यांना ह्या सगळ्या मूर्तीपासून इथल्या ज्या काही वस्तू जे काय आहे हे बोलतं करणारा इथे एक उत्तम आपल्याला गाईड इथं असणं फार गरजेचं आहे, आणि तो पूर्ण वेळ इथं असला पाहिजे. मग त्याच्या प्रशिक्षणासाठी जे काही आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत त्यासाठी इथं बरेच लोक आहेत, म्हणजे अगदी अनिता जोशींपासून सगळे, मी प्रत्येकाचं नाव घेतलं तर ते हे होईल, किंवा अजूनही आहेत की जे इथं आता उपस्थित नसतील. तर त्याच्यासाठी एक आपण काम केलं पाहिजे की इथे एक पूर्ण वेळ गाईड ह्या प्रत्येक वस्तूला बोलतं करण्यासाठी, आणि तो मल्टीलिंग्वल पाहिजे. म्हणजे आलेल्या फॉरेनरला त्याने उत्तम इंग्रजीमध्ये, उत्तम हिंदीमध्ये आणि उत्तम मराठीमध्ये, कारण रोज गंगा घाटावरती माझ्या माहितीप्रमाणे 22,000 ऑफ सीझनला लोक येऊन जातात. त्यातले 22 लोक तरी इथे आले पाहिजे, कारण ही नाशिकची ओळख आपल्या सावनातून, आणि इथे अशा अनेक वस्तू आहेत की ज्या आपण नाशिकला रिप्रेझेंट करतो. तर ते एक इथे एक उत्तम गाईड आपल्याकडे असला पाहिजे. तर त्याला जोडून मी एक मुद्दा सांगतो की आता येता कुंभमेळा हा सगळ्यांचा चर्चेचा विषय आहे की ह्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता पर्यटन महामंडळातर्फे टूर गाईडचा दरवेळेस कुंभमेळ्याच्या आधी कोर्स घेतला जातो. तो पुढच्या महिन्यात येऊ घातला. त्याचं ट्रेनिंग जवळपास 100 ते 125 नाशिकमधले टूर गाईड तयार करतायत महाराष्ट्र शासन. तर त्यांच्यापर्यंत हा पण, म्हणजे त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. तर तो पण आपण त्या गाईड्सला समजा आपण सांगितलं की येणाऱ्या टुरिस्टला की नाशिकची एक वेगळी ओळख असं आहे बाबा, नाशिकमध्ये समुद्र सोडला तर सगळं आहे, आपण नाशिकबद्दल जास्त बोलत नाही. तर इथे एक असं एक आगळं वेगळं संग्रहालय आहे की जिथे अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला ते बघायला मिळतील, आणि ते शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे गंगा घाटावरला चालत तुम्ही अगदी बुद्याची जिलेबी खाऊन इथपर्यंत 10 मिनिटात पोहोचाल, इतक्या जवळ सगळं हे आहे. म्हणजे याला टुरिझमचा आपण एक ॲस्पेक्ट दिला तर तो एक विषय आपला पुढे चांगला होईल. तर ते महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आहे त्यांच्याशी ती जबाबदारी मी घेतो, त्यांच्यापर्यंत हा विषय नेऊन किंवा आपण सगळ्या मिळून त्याच्यात थोडंसं लक्ष घालूया. राजापूरकर सरांनी सांगितलं सोशल मीडिया, कारण पुस्तकं पेपर वाचणारी मंडळी कमी झाली, TV बघणारी मंडळी आता राहिली नाहीत असं म्हणायला हरकत नाही. पण जे इंस्टाग्राम आणि यूट्यूब इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जे काही इथले नियम आहेत ते पाळून जर हा विषय छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून, कारण आजकालच्या जनरेशनला तीच भाषा कळते, तर ते जर तिथपर्यंत नेलं, आणि ते पण स्पेसिफिक, म्हणजे जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं की इथली ही अमुक मूर्ती इथेच आहे, ती तुम्ही कधी बघितली का, तर ती इथे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे याला टुरिझममध्ये आम्ही एक USP म्हणतो की त्या अमुक एक गोष्ट तुमच्या इथे आहे पण ते आपल्यालाच माहीत नसते. अशा अनेक ह्या वस्तू संग्रहालयात आपल्याला वस्तू आहेत, त्याची छोट्या छोट्या रील्स बनवल्या, आणि मला असं वाटतं ते इन्फ्लुएन्सर त्यांना रिक्वेस्ट करण्यापेक्षा आपलं स्वतःच एखादं यूट्यूब किंवा इंस्टाग्राम चॅनल किंवा फेसबुक पेज सावनाच्या माध्यमातून आपण ते करू शकतो, म्हणजे त्याचा पण एक वेगळा बेनिफिट आहे. आणि एक चळवळ उभी राहिली पाहिजे, तर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं त्याच्यावर खूप चर्चा झाली. पण म्युझियमचा एक गोष्ट आहे की त्याला अपडेट राहावं लागतं. म्हणजे मला चांगलं आठवतं की मुंबईचं जे वस्तू संग्रहालय आहे ते दरवर्षी काही ना काही वेगवेगळे इनोव्हेट, त्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काय बघायला मिळेल. म्हणजे आपलं नेहमीच होतं ना, आता आलेला पाहुणा सुद्धा म्हणतो आता रामकुंडावर काय जायचं तेच तेच बघायला, नया काय, मग त्या आरती बघण्यासाठी आपण त्यांना अपडेट होण्याला म्हणतो आपण. तसं मुंबईचं वस्तू संग्रहालय वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे मला चांगलं आठवतं की 4-5 का 6 वर्षापूर्वी त्यांनी इजिप्तमधल्या ममी आणल्या होत्या दाखवायला, आणि त्या वर्षभर आपल्या मुंबईच्या संग्रहालयात, ह्या खर्चिक बाबी असतात. तर आपण अन्य संग्रहालयांशी जर टायअप केलं, MOU केला, तर त्या वस्तू एक्सचेंजची काहीतरी स्कीम आहे, मला त्याच्यातली इतकं माहिती नाही, सर जास्त सांगतील त्याच्यावरती. तर अशा काही वस्तू आणून आपण काही दिवसांपुरत्या आणल्यात आणि नाशिककरांना आवाहन करायचं हे इथं आलेलं आहे बघायला या. म्हणजे त्यासाठी आपली जागा आपल्याला कमी पडेल. रमेश सरांनी सांगितलं तशी आपल्याला जागा एक वेगळी तयार ठेवावी लागेल की ते, म्हणजे दरवर्षी आपल्याकडे एक अपडेट ही गोष्ट होत जाते. किंवा आपल्या मुंबईच्याच शासनाच्या वतीनेच ती एक गाडी येत असते वेगवेगळ्या थीमला घेऊन. मागे प्री हिस्टॉरिक पिरियडची आणली होती, किंवा खूप सारे ते बदल करत राहतात. तर शासनाच्या अशा काही जर गाडी वगैरे ते येतात, ते व्हॅनच येते पूर्ण, किंवा रेल्वे सुद्धा मध्ये आल्या होत्या काही नाशिकमध्ये की ते पूर्ण संग्रहालयाची रेल्वेच आहे. तर ते आपण काय करायचं, कोलॅबरेशनने जर केलं तर आपण सतत ह्या म्युझियमच्या चळवळीमध्ये थोडंसं जिवंत राहूयात किंवा जागृत राहूयात. आणि बाकीचं शाळा कॉलेजेसच्या जर मुलांना आता काय झालं की शिक्षणाचं
हे बदललं, पॅटर्न बदलला आहे. आता NEP आलेला आहे आणि त्यात स्किल एनहान्समेंटचे अनेक प्रोग्राम आलेले आहेत. म्हणजे आता पूर्वीसारखं मी कॉलेजला जरी शिकवत असलो, पूर्वीसारखं BA आता सोपं राहिलेलं नाही, त्यांना प्रॅक्टिकल दिलेले आहे. तर समजा मग हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल किंवा सोशिओलॉजी असेल, हे असे अनेक विषय आपल्या सावनाशी निगडीत आहे. म्हणजे आपल्याकडची रागमाला कुठेच बघायला मिळणार नाही, इतकी सुंदर रागमाला आपल्याकडे चित्र आहे. मग कला महाविद्यालयाशी आपण त्या मुलांना काही प्रोजेक्ट कंपल्सरीच केलं की इथे येऊन तुम्हाला हे असाइनमेंट किंवा हे प्रोजेक्ट केल्याशिवाय हे मार्क्स, ते थोडंसं काय होतं, प्रोजेक्ट असाइनमेंट आलं की मार्क नावाची खोड येते आणि मग ते करायचं म्हणून करतात. तसं न करता त्या मुलांनाही काय करायचं हा प्रश्न आहे, त्यांना काही सांगायला शिक्षक पण त्यांनाच माहिती नाही आहे. पण आपल्याकडे अनेक अशा ह्या वस्तू आहेत की त्या माध्यमातून त्यांच्यासाठी आपण एक कॅम्पेनिंग प्रोग्राम केला शिक्षकांसाठी. तर ते शिक्षकच त्यांना ते विषय देतील की तुम्ही इथे इथे जा, म्हणजे तो विषय पण खऱ्या अर्थाने सरकारने जे काही चांगलं पाऊल उचललंय नवीन शैक्षणिक धोरणाचं, ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होईल. नाहीतर ते नुसतं कागदावरच आहे असं नको. आणि त्याला आपलं पण एक सामाजिक योगदान म्हणून सामानाची ती एक बाजू अपडेट राहील. तर पुढच्या येत्या काळात सोशल मीडिया, सिंहस्थ कुंभमेळा या सगळ्या गोष्टींना धरून शासन आणि महाविद्यालयीन सगळ्या अकॅडमिक त्यांच्याशी आपण अटॅच होण्याची गरज आहे. थँक्यू. मला बोलवलं त्याबद्दल विशेष बरेच मुद्दे आपण मांडले आणि महाराष्ट्र पर्यटनाची जबाबदारी आपण घेतली, त्याबद्दल सावंतांच्या वतीने धन्यवाद. पुढे आनंद ठाकूर आहेत, त्यांना नमस्कार सगळ्यांना. आपण आता काय करायला पाहिजे, जे आपला जो टाईम आहे तो पहिले बदलला पाहिजे. आपला टाईम आहे ना सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 9 पर्यंत ठेवला पाहिजे. आणि आपण प्रत्येक शाळेतल्या प्राध्यापक प्रिन्सिपॉल यांना भेटलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की बा आमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या मुलांना माहिती झाल्या पाहिजे. आणि इथे आपण जसं हे ठेवलं आहे शस्त्र म्हणा, काही मूर्त्या म्हणा, तर शस्त्रासाठी जेव्हा पण मला तुम्ही बोलवाल त्यावेळी मी तुमच्यासाठी उपलब्ध राहील. शस्त्रावर पूर्ण त्यांना मार्गदर्शन करा. आणि आपण काय करायला पाहिजे त्याच्याबरोबर आहे ना, जसं मीडिया आहे त्या मीडियातून जसं आपण पेज तयार केलं, प्रत्येक एक रील बनवून जर टाकलं आपल्याकडे ह्या वस्तू आहेत त्या आहेत असं जर केलं तर ते जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचू. आणि सिंहस्थाच्या अगोदर जर आपलं जर झालं तर आपल्या वस्तू संग्रहालयाचं नाव अजून वाढेल, त्यासाठी आपण प्रयत्न करू. अनिता जोशी बरोबर आहे, शेवटी गोष्ट बरं ठीक आहे चालेल. दीपिका पवार मॅडम आलेल्या आहेत, त्यांना मी विनंती करते की आपल्याला. नमस्कार. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. तसं मी खूप लहान आहे सगळ्यांमध्ये, पण हे वस्तू संग्रहालयाशी माझा जुना ऋणानुबंध म्हणता येईल, कारण इथे 2 वर्ष ॲज अ स्टाफ मी काम केलं. तर मला असं वाटतं की म्हणजे एक सोशल अवेअरनेस किंवा जी जनजागृती आपण म्हणतो तो एक भाग आहे. सोशल मीडियाचा मुद्दाही मांडलेला आहे. या व्यतिरिक्त आता जेव्हा आपण मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा उल्लेख झाला आणि त्यांचे बरेचसे प्रोग्राम्स जे कंटिन्युएशनमध्ये चालू असतात, तर ते पण आपण लेक्चर्स किंवा अशा प्रकारे आपण काही त्या धर्तीवर आपण इथे आयोजित करू शकतो. या व्यतिरिक्त मला एक सुव्हिनियर्सचा पार्ट इथे वाटतो. म्हणजे प्रत्येक जणाचं असं असतं की आपण जर म्युझियम बघितलं तर आपल्याला सोबत काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे. तर सुव्हिनियरच्या दृष्टीने काहीही छोटे, अगदी आता आपण जर मुंबईचं म्युझियम बघितलं, अगदी छोट्या बुकमार्क्सपासून ते मोठ्या स्कल्पचर्सपर्यंत तिथे सुव्हिनियर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्या सुव्हिनियर्सवर पण आपण काम करू शकतो. एक आर्टिस्ट किंवा कलाकारांची टीम जर आपण करून जर छोटे छोटे सुव्हिनियर्स जर आपण ठेवले अगदी माफक दरामध्ये, तर ते पण एक आपलं म्युझियम सगळ्यांपर्यंत पोचायला आणि लोकांना एक परत देण्यासाठी ते एक मला वाटतं. आणि धन्यवाद. थँक्यू. माझ्याकडे रोजचे सरासरी 40 ते 50 लोक येतात. काय याचं सांगतो आणि त्या पण आहे. मी माझ्या पेजवर 40 ते 50 लिहिले. त्याचं कारण असं की माझ्याकडे सगळे फ्री एंट्री आहे. कुठलाही फोटो काढायचा, तुम्हाला जर याचं वाढवायचं असेल तर पहिल्यांदा वस्तूचे फोटो काढू नये, ही बाटी काढून टाका. लोकांना फोटोग्राफीमध्ये फार इंटरेस्ट आहे. फोटो काढतात, दुसऱ्याला टाकतात, अरे हे कुठे गेला होता तू, मी वाचलं, अरे मी पण जातो. मग हे ज्या वेळेला तुम्ही हा बोर्ड काढाल त्यावेळेला तुमची दुप्पट नाही 10 पट तुमची इथे लोक येतील. तर त्याच्याकरता पहिल्यांदा तुम्ही माझी एक
नम्र सूचना आहे, हे तुम्ही हा काढून टाका बोट, काही फरक पडत नाही फोटो काढायचा. आणि लोकांना काय काही वस्तू हँडल करायला खूप आवडतात. मी काही वस्तू असे ठेवलेले आहेत की ते हँडल करू देतो, करा काय होईल ते होईल. लोकांना त्याच्यामुळे एक आनंद वाटतो आणि जास्तीत जास्त लोक अरे तिथं मी तलवार हातात घेऊन पाहिली बरं का, मी फोटो काढलं, गदा हातात घेतली बरं का, धनुष्यबाण हातात घेऊन मी रामाचा पोच केली. असे ज्या वेळेला लोकांना संधी मिळते त्यावेळेला अधिकाधिक लोक आकर्षित होतात आणि खूप लोक येतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर हे एवढा मोठा भव्य आपलं नाशिकमध्ये पॉप्युलर होईल आणि कमीत कमी 100 लोक तरी येतील, ही एवढी सूचना करतो. जय जय परवाच काय पालक आले होते, बालभवनाचा कार्यक्रम झाला त्या दिवशी सगळ्या मुलांना आणि पालकांना इकडे आणलं होतं दाखवायला. त्यावेळेला ते फोटो काढत असताना इथे ते असल्यामुळे बऱ्याच जणांनी अगोदर काढले आणि नंतर ते थांबले. तर ते माझ्या लक्षात आलं, परंतु ते काढले तर त्यांना आनंद मिळतो हे बरोबर आहे. सगळ्यात चांगलं म्हणजे अध्यक्ष जे निर्णय घेतील आणि कार्यकारिणी त्याच्यानंतर ते ठरवलं. धन्यवाद, आपण चांगली सूचना दिली. 2 मिनिटं अनुभव कथन करतो आणि 1 मिनिटं सूचना करतो, 20 मिनिटं सूचना. तर खरं तर संग्रहालय म्हणजे आपण संग्रह करणं जे बोलतो आपण, तर आपण सर्वजण लहानपणापासूनच संग्रह असतो. म्हणजे मला स्वतःला आठवतं की माझं बालपण गल्लीत गेल्यामुळे खूप आनंददायी आणि सुखाचं होतं. तर माझं पहिलं कलेक्शन जर काय असेल तर काडेपेट्यांचं चित्र, म्हणजे गल्लोगल्ल्या मी त्याच्यासाठी पालथ्या घातल्या आणि वेगवेगळ्या काडेपेट्यांचे चित्र, ही त्याची जी वही केली ती अजूनही माझ्या संग्रही आहे. त्यानंतरचा दुसरा छंद जो शाळेत असताना लागला होता तो म्हणजे थम्सअप किंवा गोल्ड स्पॉटच्या बाटल्यांवर आतून येणारे जे छोटे छोटे बिल्ल्यांच्या आतमध्ये स्टिकर असायचे, चित्र असायचे रबरी असे, ते कलेक्शन असायचं. तर तो छंद किती वाढत होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आत्तापर्यंत भारतातले वेगवेगळ्या प्रकारचे 100, 125, 150 संग्रहालय बघितले. हे खूप आनंददायी क्षण असतात आणि त्याच्यातली सगळ्यात दुःखदायक घटना अशी असते की जी म्हणजे हैदराबाद दर्शन, कलकत्ता दर्शन ह्या ज्या बसेस असतात त्या संग्रहाच्या मारक असतात. म्हणजे 1:30 वाजता तिथं सोडणार आणि 2:15 वाजता बाहेर. तर मला हे आजपर्यंत कधी कळालं नाही की या 45 मिनिटात संग्रह फक्त 1% बघून होणार आहे. त्या 45 मिनिटात तुम्ही काय दाखवणार, म्हणजे त्या मारेकरीच होते. सगळ्या ज्या टूर ऑपरेटर असतात त्या मारेकरीच असतात. मी भारतातले विविध आता सगळ्यात जास्त गर्दी जर बघितली तर हैदराबादला आपण संग्रहालय बघितलं तर त्या घड्याळात तो पक्षी बाहेर येतो, टोले वाजवतो, नाच जातो. याच्यासाठी 2-3 हजार लोक तिथं तासन तास वाजतात. 12 वाजता का मग ते 10 वाजता येऊन बसतात तिथे. म्हणजे संग्रहालय बघणं बाजूला राहतं. तर तो एक प्रकार झाला. आणि दुसरं दिल्लीमध्ये मी अनेक वेळेला जात असतो तर तिथं आत्ता जसं यांनी सांगितलं एक्सचेंज प्रोग्राम होतो, तो विविध देशांचे आलेले, इराण झालं, ममीज झाले, असे अनेक तिथं दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल म्युझियम आहे, तिथे बघायला मिळाले. तिथला सगळ्यात जो स्मरणीय प्रसंग असा तर जेकब डायमंड जो 184 कॅरेट आहे, म्हणजे आपल्याकडे सध्या 1 कॅरेट 2 कॅरेटचा डायमंड आपण म्हणतो एवढी किंमत. तर निजामाच्या संग्रहातला जो जेकब डायमंड आहे तो मी तिथं तासभर 2 तास बघत होतो. इतक्या सिक्युरिटीमध्ये ठेवलेला होता नॅशनल म्युझियमला दिल्लीच्या. तो एक उत्तम अनुभव होता माझ्या आयुष्यातला. आता सूचनेकडे वळतो छोट्याशा 30 सेकंदाच्या की थोडं रमेश पटवाल आमच्या तिथं सांगितलं त्यांनी की आपल्याला छोट्या छोट्या 6 महिने किंवा वर्षाचे म्हणजे संग्रहालयाबद्दलचे कोर्सेस जर ठेवले आपण आणि त्यासाठी जसं यांनी एक सूचना पण लिहिली की तर गाईड पण पाहिजे. तर तो संग्रहालयाचा कोर्सेसमध्ये जास्त खोलात न शिरता मग त्याचं सर्टिफिकेट काय तर सार्वजनिक वाचनालय त्याचं सर्टिफिकेट देईल ॲटोनॉमस. तो काय एक छोटासा सिलेबस काहीतरी असेल म्हणजे तो काही तर काय होतं की त्या लाल फितीतच आपण अडकून बसतो की ते सर्टिफिकेट आपल्याला अधिकार आहे का मग असं करू शकतो का. तर ॲटोनॉमस संग्रहालय कोणी काही देऊ शकतं. म्हणजे सार्वजनिक वाचनालय एवढा अधिकार नक्कीच आहे की त्यांनी त्यांचा खाजगी कोर्स डिझाईन करून ते 6 वर्षभराचा 6 महिन्याचा 2-3 गटात करून तो त्या कोर्स करावा. आणि टार्गेट ठेवू आपण की पुढच्या 5 वर्षात 1 लाख लोकांच्या घरात ते सर्टिफिकेट असेल. म्हणजे 1 लाखाचं टार्गेट ठेवलं तर 50,000 जरी झालं आणि उगाच नुसतं म्हणून मी पण हाऊस. तर ही जी हाऊस क्रिएट झाली हल्ली काय झालं की सगळं नुसतं इंजिनिअरिंगचे इतके मार्क 3 मार्कांनी 2 मार्कांना ॲडमिशन होतात. तर सगळे मुलं हे मशिनरी झाले. म्हणजे पहिले काही सगळ्या म्हणण्यापेक्षा 30-40% बाकीच्यांना काही उपयोगच होतो. 80-90% वाल्याला ते लोक विचारतच नाही. तर त्या लोकांना एक वेगळा छंद आपण की जे वरच्या लोकांना तर आपण इकडे वळू शकणार नाही पण खालती जे 50-60-70% वाले जे मुलं आहेत त्यांना या वेगळ्या वाटेवरती नेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो 6 महिने वर्षभराचा डिझायनिंग कोर्स करायचा. त्याच्यासाठी लागणारी जी काय मदत लागेल कुठल्याच सब्जेक्ट ती तुम्ही स्वतः तयार आहे. आणि एक वेबसाईटसुद्धा आहे माझ्या अंदाजे की त्याच्यात भारतातले 25 ते 50 संग्रहालय व्हर्च्युअल तुम्ही बघू शकता. तर काय करता येईल कुठल्या का या सार्वजनिक वाचनालयात ऑर्गनाईज असलेल्या याच्यात मी सहभागी आहे. धन्यवाद. सरांनी आपला
जसं सांगितलं की सूचना नाही की आम्ही काय करणार आहोत ते सांग, तर मी सुरुवात तिथूनच करते. आता ज्या सगळ्यांच्या सूचना आलेल्या आहेत, तर ह्या वस्तुसंग्रहालयाबद्दल जी म्हणजे काय म्हणतात, नाशिकमधले सगळे संग्रहालय, आज आपण ते फक्त सार्वजनिक वाचनालयापुरतं बोलतोय असं नाही. पेपरमधला आर्टिकल तर तो विषय दीपिकाने सुरू केला होता इथे, आणि महाराष्ट्र टाइम्सलाच ते शनिवारी पब्लिश होत होतं. आणि जसं सरांनी सांगितलं की आज पेपर वाचणारे किंवा टी व्ही बघणारीच लोक कमी झाली आहेत, त्यामुळे आपण पण प्रयत्न करता कामा नाही, कारण वाचक वर्ग हा आहे, त्यामुळे ही सूचना नक्कीच आहे, आपण तो उपक्रम परत सुरू करू. दुसरा विषय झाला शाळांचा. तर शाळांना पूर्वी असं होतं की फक्त पत्र दिलं तर ते लोक येत होते, पण आता तसं नाही आहे. त्यांच्या वार्षिक डायरीमध्ये ते नोंद करायला लागतं की कुठल्या वर्गाला कुठे न्यायचं आहे आणि काय ती परमिशन. तर त्यामुळे आपल्याला हा जर उपक्रम सुरू करायचा असेल तर तो आपल्याला एप्रिल किंवा मार्चमध्ये ते सगळं ठरलं पाहिजे, तेव्हा ते पुढच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये ते जाईल. आता नाशिकमध्ये मागच्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही असं केलं होतं, MTDC पब्लिश केलं होतं महाराष्ट्र अनलिमिटेड नावाचं. तर त्याच्यामध्ये आम्ही नाशिकचे सगळे संग्रहालय जे आहेत ते डॉक्युमेंट केले होते, म्हणजे जसं कॉईन कलेक्टर सोसायटीचे पर्सनल कलेक्शन्स आहेत, तर त्याची पण नोंद आम्ही त्याच्यात केली होती. तर त्यावेळी मला वाटतं त्यानंतर बरेच लोक व्हिजिटला आले होते. इथला जेव्हा आपण विचार करतो तर इथे बऱ्याचशे लोक जेव्हा पुस्तक बदलायला येतात तेव्हा हे म्युझियम बघून गेलेले असतात. तर नवीन काय, जसं यांनी सूचना केली की एक्सचेंज काही प्रोग्राम्स आपण केले पाहिजे, तर ते आपण नक्की करू शकतो आणि विचार करूयात त्याच्यावर. बाकी आता परत कुंभ येतोय, नवीन पब्लिकेशन जे निघेल त्याच्यात नाशिकमधल्या सगळ्या संग्रहालयांची परत आपण नोंद करणं आवश्यक आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे जे काही कोर्स आहेत की त्याला विद्यार्थी आलेले असतात, टुरिझम आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांना 60 तास दरवर्षी हे प्रोग्राम असतो की तुम्ही कुठेतरी वर्किंग हे दाखवायला लागतं. इंटर्नशिप कंपल्सरी केली आहे सगळ्याच डिपार्टमेंटला. तर त्या सगळ्या मुलांना म्हणजे इतिहास विभाग असेल, आणि आमचं सरांचं बोलणं पण झालं की आम्ही जे गाईड्स आहेत त्यांच्यासाठी वर्कशॉप घेणार आहोत, म्हणजे इंटॅक्ट आणि ह्यांचं पुरातत्व विभाग, तर आम्ही ते गाईड घेणारच आहोत ट्रेनिंग. तर त्याच्यामध्ये आपण हा पण विषय टाकू की नाशिकमधल्या म्युझियममधली जी काय व्हिजिट आहे ते पण ट्रेनिंग आपण त्या विद्यार्थ्यांना देऊ, म्हणजे जेणेकरून एकतर बाहेरनं आलेल्या विद्यार्थ्यांना ती माहिती झाल्यावर नाशिकमध्ये नवीन काय बघायचं. आणि राम कपालेश्वर हे महत्त्वाची ठिकाणं असली तरी लोक थोडी बोर झालेली असतात, मग नवीन काय. तर नाशिकमधले जेवढे आत्ता इथे आहेत त्या प्रत्येकाचा संग्रह आहे, तर आपण एकत्र येऊन एक म्युझियम हब म्हणून नाशिकला कसं आपण जागतिक पटलावर नेऊ शकू ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू असं मला वाटतं. की एक जसं मिसळ झाली आहे नाशिकची फेमस, तर अँटिक्विटीजमध्ये पण नाशिक पुढे आहे. आणि कमलवाड्याचं असं झालं की एक रील त्या युगने टाकला आणि त्याच्यानंतर सगळं एकदम युगचं हे मानलं पाहिजे. पण आता इथे जेव्हा सार्वजनिक वाचनालयाचा विषय येतो तर तुमची सूचना म्हणजे आहे स्वागतार्ह की फोटो काढू नका, पण व्यक्तिगत संग्रह आणि सार्वजनिक संग्रह ह्याच्यात थोडा फरक आहे. हा पहिला विषय. त्यामुळे बदलली आहे, पण रिस्पॉन्सिबिलिटी मी नाही असं म्हणत नाहीये. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे टेन्शन आहे आम्हाला वस्तू सांभाळण्याचं. पर्सनल कलेक्शन सांभाळणं हा वेगळा विषय. आणि दुसरं म्हणजे त्याचं ते लाईट्स येतात, म्हणजे आपण फोटो काढा म्हटलं तर बरोबर लाईट आहेतच आपल्या कॅमेरामध्ये, मग त्या लाईटसाठी आपल्याला ज्या काही त्या वस्तूंवर परिणाम होतो कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने, तर त्याची पण आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे, म्हणून आपण हे बोर्ड लावलेले आहेत. पण जसं तुम्ही म्हणतायत की तलवारी घेऊन फोटो काढणं सेल्फी पॉईंट, तर ते सर आपण इथे सुरू करावं असं मला वाटतं. एखादं आपण ठेवूया तिथे. आणि आणि सार्वजनिक संग्रहालय कधी व्यक्तिगत होईल कळायचंच नाही. दुसरा विषय की जसं नाशिक म्हणजे आता आपण सार्वजनिक वाचनालय होतो, पण मागच्या कुंभमध्ये महापालिकेने नाशिक इतिहास संग्रहालय म्हणून एक सुंदर थीम पंपिंग स्टेशनला सुरुवात केली होती. मी तिथे पण होते, पण नंतर काही गोष्टी झाल्या आणि ते संग्रहालय झालंच नाही. मग त्याचं नाव बदललं, मग त्याचं बऱ्याच काय काय गोष्टी झाल्या. तर आपण एक नाशिककर म्हणून सुद्धा ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी की नाशिकमध्ये जर काही होतंय, म्हणजे जसं आता हे एज्युकेशनल म्युझियम झालं उदोजी मराठाचं, आपण किती जणांनी ते पाहिलं. आपलं आहे पर्सनल कलेक्शन सगळ्यांचं आहे, तर ही जबाबदारी आपली पण आहे की आपण प्रत्येक म्युझियमला भेट दिली पाहिजे, किंवा माहितीही नसतं, दोन्ही गोष्टी आहे. त्यामुळे अवेअरनेस जसा होतोय तशी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. तर मला असं वाटतं आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत, तर ह्या सगळ्या सूचनांचं आपण म्हणजे नोट तर केलेलंच आहे. एक एक सूचना होत आहेत की नाही, तर 1 महिन्यातनं 2 महिन्यातनं आपण भेटत राहू
आणि ते इथेच जमूयात सगळे आणि ते आपण पुढे हा विषय घेऊन जाऊयात. आणि मटा आपल्याला सपोर्ट करेलच पब्लिकेशनसाठी, तर आपण सगळ्याच अँटिक्विटीजचं एक काय सिरीज ठरवून घेऊ आणि ते करूयात. टुरिझमसाठी तुम्ही करत आहात, शस्त्रास्त्रांचं एक दिवस वर्कशॉप आपण इथे घेऊ शकतो, जसं फ्री कोर्स सांगितलेले आहेत तर तेही आपण सुरू करू. साधारण एक दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आधी वगैरे आपण हे करू शकतो. तर अशा गोष्टी खूप आहेत करायला, पण आज हा विषय इथे थांबायला नको. आज सुरुवात झाली आहे, तर दर 2 महिन्यांनी आपण भेटणार, झालेल्या ह्याचं सूचनांचं पुढे काय झालं आपण हा विचार करूयात. आणि थँक्यू. सगळेजण आपण इथे आलो आणि खूप चांगल्या पद्धतीने सूचना म्हणण्यापेक्षा आपले विचार मांडले आणि आपण काय करायला पाहिजे आणि काय करणार आहोत हे पण सगळ्यांनी मांडलेलं आहे. पडवळसरांचं तर हेरिटेज वॉक असतो, त्यांना याच्यामध्ये आपल्या सावानासाठी काही करतात त्याच्यामधून तरी ते स्वागतार्थ आहे. आणि आता यांनी म्हटलं की अशा वस्तू आपल्या सावानामध्ये आल्या पाहिजे, तर महेश सिरसटचं आत्ताच आपल्याकडे बरेच श्री आणि सो स्पीकर्स आलेले आहेत आणि त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू त्या सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्यासाठी त्या ते घेऊन आले. त्यांनी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम मी सर्व संग्रहालय प्रेमींना या संग्रहालय दिनाच्या शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं या पूर्ण समूहामध्ये वयानं आणि अनुभवाने मी सर्वात लहान आहे आणि या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावर पडते. ते त्या पद्धतीनं काम करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील. जवळपास 2014 पासून मी या पुरातत्व वस्तू संचालनामध्ये कार्यरत आहे. माझी पहिली पोस्टिंग 2014ला नाशिक या ठिकाणी होती. त्याच्यामुळे 2014 ते 2017 या काळामध्ये नाशिक फार जवळून पाहिले. इव्हन नवीन असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टीचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. काही वेळेस मला वाटतं पडवळसरांसोबत देखील नाशिक जिल्ह्यातल्या काही स्थळं सुट्टीच्या दिवशी आम्ही म्हणजे टूर म्हणून फिरायला जायचो किंवा ते एक प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे नाशिकची एक बेसिक माहिती चांगल्या प्रकारे आहे आणि मागचा कुंभ पण मी या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि मी खरंच भाग्यवान समजतो की आज या येणाऱ्या कुंभची जबाबदारी, काम पुढे नेण्याची जबाबदारी देखील विभागानं माझ्यावरती सोपवलेली आहे. कुठंतरी पूर्वजन्मीचं आपण म्हणूया की संचित आहे, तर त्याच्यातून हे सर्व कार्य पुढं नेण्याचा एक प्रयत्न याच्यात नक्कीच मी चांगल्या प्रकारे करत आहे. माझा आतापर्यंतच्या अनुभवामध्ये 2016 पासून संग्रहालयाचा चार्ज ॲडिशनल माझ्याकडे आहे. सुरुवातीला नाशिक संग्रहालय चार्ज होता, त्यानंतर पैठण संग्रहालय देखील मी 3 वर्ष सांभाळलेला आहे आणि 2017 पासून तेर संग्रहालयचा ॲडिशनल चार्ज माझ्याकडे आहे. आता परत नाशिकचा पण चार्ज आहे. इव्हन मागच्या वर्षामध्ये नागपूर संग्रहालयाचा पण ॲडिशनल चार्ज माझ्याकडे 1 वर्ष जवळपास होता. तर आता शिवशास्त्र शौर्यगाथा जे मोठं प्रदर्शन भरत आहे त्याची सगळी बेसिक ज्या गोष्टी आहेत ते 1 वर्षाच्या काळामध्ये मी असताना त्याच्यात बऱ्यापैकी कार्य केलेलं आहे. तसंच तेरचं जे संग्रहालय आहे तर तेर या ठिकाणी मी ज्यावेळेस गेलो होतो 2017ला त्यावेळेस तिथली परिस्थिती फार बिकट होती. म्हणजे एवढं मोठं त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू तर आहेच आहेत, परंतु सातवाहना रायनेशी जसं नाशिकशी तसं ते जोडलेलंच आहे. कारण त्या रूटवरचं म्हणूयात एक महत्त्वाचं ते व्यापारी केंद्र होतं. तर आज साधारण 2017 पासून मी त्या ठिकाणी काम करतोय. आज जवळपास 60 कोटीपेक्षा जास्त निधी तेर या ठिकाणी आणण्यात मला यश आलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही याच्यावरती मी काम केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं कोरोना काळाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग मी केला. कोरोनाच्या काळामध्ये त्याच ठिकाणी मी असल्यामुळं पूर्ण याचा चांगल्या प्रकारे सर्वे करून एक साईट मॅनेजमेंट प्लॅन पूर्ण शहराचा तयार केला आणि त्या अनुषंगाने ते बेसिक काम केले गेल्या. कोरोनाच्या काळानंतर सर्व विभागामार्फत सर्व ठिकाणी निधीचे सोर्सेस ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी प्रयत्न करून त्या ठिकाणी असलेल्या सर्व हेरिटेज साईट त्याला चांगल्या प्रकारे संवर्धनासाठी निधी आणणं. तसेच तेर संग्रहालयाचं जे इमारत आहे नवीन जवळपास 15 कोटी 28 लाखाची प्रशासकीय मान्यता त्यावेळेस मिळालेली होती. प्रशासकीय कारणास्तव आज बिल्डिंगची पूर्णत्वाला जाते, वेळ लागला त्याला, परंतु आता नंतर पुढच्या फेजसाठी देखील 13 कोटी निधी संग्रहालयाला मिळालेला आहे.
त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संग्रहालय त्या ठिकाणी नक्कीच करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल देखील आहे. त्यासाठी मुद्दा म्हणून मी PhDचा विषय देखील तोच ठेवला आणि सद्यस्थितीमध्ये माझं PhDचं काम हे बऱ्यापैकी कव्हर होत आलेलं आहे. मुख्यतः मला सावानाच्या बद्दल मला वाटतं मुखळ सरांनी आलेल्या मला खूप आनंद झाला की 127 वर्ष जुनी संस्था या ठिकाणी आज या संग्रह दिनाच्या निमित्तानं येण्याची इथल्या सर्वांचा तुमचा विचार जो आहे तो ऐकण्याची आणि सर्वांसोबत पुढे जाण्याची एक जी संधी मिळालेली आहे तर ती मला वाटतं ही खूप मोठी संधी माझ्यासाठी आहे आणि मी त्या संधीचं नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्याकडून 100% असणार आहे. तर मुख्यतः माझे सगळ्यात म्हणजे मी बेसिक काम करताना कधीही एक विचार करायचा की ठीक आहे संग्रहालय भरपूर आहे पण आपलं वेगळे पण काय हे गोष्ट सर्वात महत्त्वाचं बघणं गरजेचं आहे. वस्तू कलेक्शन किती आहे यापेक्षा त्या वस्तूंचा डिस्प्ले कशा प्रकारे करत आहोत आणि आपला युनिकनेस कसा दाखवत आहोत ह्या दृष्टीने देखील प्रयत्न करणं आणि ती थीम त्या थीमच्या बेसवरती ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणं फार गरजेचं आहे. आता सरकारवाड्याच्याबद्दल देखील आमच्या म्हणजे माझ्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग आहे संचालकांसमोर देखील याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत की त्याचे वेगळे पण कसं करता येईल. कारण शस्त्र झालं शिल्प झालं की या सगळ्याकडे वस्तू म्हणजे प्रत्येक म्युझियममध्ये ह्या असतातच ते असायलाच पाहिजे परंतु याचं युनिकनेस जर करायचं असेल तर जसं सरकारवाड्यासाठी आम्ही वाडा स्थापत्य रचना त्याची वेगळी आहे त्या अँगलने वेगळा विचार करत आहोत. कारण कसं आहे संग्रहालय हे फक्त संग्रह असणारी एक वास्तू असं नाही आहे त्याचं जसं सरांनी सांगितलं बऱ्याच विचारांनी सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला मत मांडली की एक विद्यापीठ म्हणून यांनी काम करावं असं आजचं खरं अर्थ नाही आहे. कारण कसं आहे की पुस्तकी ज्ञानासोबतच व्हिज्युअलचं ज्ञान देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे वस्तू संग्रहालय करत आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं मुंबईचं संग्रहालय आहे तर ते इंटरनॅशनल लेवलला जोडलेलं आहे आणि मोठमोठे जसं की सरांनी सांगितलं मम्मी त्या ठिकाणी आणून त्यांनी प्रदर्शन भरवलं होतं. तसंच प्रत्येक वर्षी ते वेगळ्या पद्धतीनं इंटरनॅशनल म्युझियममधल्या काय वस्तू तिकडं आणतात आणि त्या डिस्प्ले करतात इकडच्या वस्तू त्या बाहेर जातात. तर ते इंटरनॅशनल म्युझियमचे ज्या काही थीम आहेत किंवा त्याचे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे ते आपल्यालाही करता येतं. तर त्या प्रवाहामध्ये आपण जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी सावाना एक वस्तू संग्रहालय आहे सावाना वाचनालय आणि वस्तू संग्रहालय ह्या बॉडी थोड्याशा वेगळ्या करणं कुठंतरी आवश्यक आहे. कारण कसं होतं की या करत असताना याच्या डेव्हलपमेंटकडे काही पद्धतीनं किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष होऊ शकतं. दुसरी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या देखील ती बाब अत्यंत आवश्यक आहे. कारण मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा संग्रहालयांना पुरातत्व संग्रहामार्फत काही अनुग्रह म्हणजे साडबोरी योजनेअंतर्गत बराचसा निधी दिला जातो. इव्हन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई त्याला देखील असेल किंवा केळकर म्युझियम आहे पुण्याचं अशा बऱ्याच म्युझियमना अनेक वर्षापासून निधी वार्षिक दिला जातो. तर त्या अनुषंगाने आपल्याला एक वार्षिक फंडिंगचा जर एक सोर्स ठेवायचा असेल तर त्या दृष्टीनं आपण नक्कीच त्याच्यामध्ये प्रयत्न करून जेणेकरून या ठिकाणी लागणारा जो मिनिमम स्टाफ आहे तर त्यांचं जे फंडिंग आहे ते आणि मेंटेनन्स या गोष्टी जरी तिकडून आपल्याला मिळाल्या तर बाकीच्या ज्या आहेत तर त्या इतर CSR फंड किंवा याच्यातून ते आपल्याला नक्कीच मिळत येतील. उलट हे एक आम्हाला प्रशासनामध्ये काम करत असताना आम्हाला एक चौकट असते चौकटीच्या बाहेर जाऊन आम्हाला काम करताना अडचण येतात. परंतु मला वाटतं सावानाला ती चौकट नाही त्याचा 100% वापर करून जसं की सर्टिफिकेट कोर्स करणं हे खरंच अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणतंही समजा मिनिमम क्वालिफिकेशन न ठेवता सर्वांना ओपन ठेवलं तर नक्कीच त्याचा आजचा जर मी एकूण अनुभव बघितला तर त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आणि दुसरी गोष्ट एक फंडिंगचा सोर्सही थोडासा त्याच्यामुळे उपलब्ध होतो आणि प्रसिद्धीही होते. म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यातून आपल्याला एकाच वेळेला साध्य करता येणं शक्य आहे. तर वाटतं तेही अत्यंत स्वागतार्ह आहे. आणि दुसरी गोष्ट मी युनिकनेसच्या बद्दल एक विचार जो आहे याच्याबद्दलचा माझा तो इथे विदित करतो की आजचं जर आपण बघितलं की वाचन करण्याची क्षमता म्हणूया किंवा ती आवड फार कमी झालेली आहे आणि एक इतकी मोठी आणि इतकी जुनी ही संस्था आहे तर मला वाटतं ह्याचं कर्तव्य बनतं आहे किंवा ह्या म्युझियमच्या माध्यमातून आपण तो अँगल पुढं कशा प्रकारे आणता येईल. कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक लिपींचा उदय झाला लिपींचा प्रगती कशी कशी होत गेली. इव्हन मराठीच्या बद्दल देखील असं महाराष्ट्रामध्ये कुठं विशेष असं संग्रहालय नाही तर त्या अँगलनं विचार आपल्याला याच्यामध्ये नक्कीच करता येईल. ती कुठं तर सेंट्रलाइज ती थीम ठेवून लिपीशास्त्र असेल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नाशिकची भाषा असेल तर मी सोलापूरचा आहे तर प्रॉपर सोलापूरची भाषा असेल किंवा अशा प्रत्येक ठिकाणच्या भाषा देखील वेगवेगळ्या आहेत तर त्या अँगलनं सुद्धा आपल्याला एक वेगळा विचार करून संग्रहालय शास्त्राची थीम कशा प्रकारे डिझाईन करता येईल
कारण कसं असतं की तुमच्याकडे वेगळं काय आहे, तुमच्याकडे का बघायला यायचं, हा जो विषय असतो ना, तर तो त्या अँगलनं जर आपण विचार केला तर नक्कीच इकडं येणाऱ्या यांची जी संख्या आहे तर ती वाढत राहील. त्याचबरोबर ऑनलाईन जसं आहे की ऑनलाईन टूर सुद्धा आपल्याला ठेवता येतात, कारण आता बऱ्याचशा टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. इव्हन जळगावचं जे संग्रहालय आहे गांधी रिसर्च सेंटरचं, तर त्या ठिकाणी वस्तू नाही, परंतु त्यांनी जी थीम किंवा ज्या अँगलने ती मांडणी केलेली ती खरं तर खूप कौतुकास्पद आहे. आणि आज नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी करता येतील. दुर्मिळ संग्रह नाशिकमध्येच खूप इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं जरी संकलन चांगल्या प्रकारे करता आलं, डिजिटलाइज जरी समजा त्या वस्तू जरी दिल्या नाहीत तर मिनिमम त्या आपल्याला संग्रह स्वरूपामध्ये त्या म्हणजे डिजिटलाइज करून जरी त्या आपल्याला ठेवता आल्या आपल्याला संग्रह, तरी तो देखील दुर्मिळ वारसा जो आहे तर चेतन आपल्या सामानामध्ये नक्कीच होईल, करता येईल आपल्याला. त्या दृष्टीने देखील आपल्याला सर्वांनी एकत्रित प्रयत्न जर झाले तर नक्कीच आपण याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर जसं की शस्त्र आहेत तर शस्त्राच्या बद्दल देखील नाशिकची वेगळी ओळख आहे आणि ती वेगळी ओळख चांगल्या प्रकारे कशी आपण पुढे आणू शकतो ते दृष्टी त्या अंगाने सुद्धा आपल्याला विचार करता येईल. कारण कसं आहे की आज आपण बघितलं तर मर्दानी खेळ हे फार एक प्रकार दुर्मिळ प्रकार तो होत चाललेला आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने पुढे नेता येईल. सगळ्यात महत्त्वाचं सिंहस्थ दरबार आवश्यक बनतो, परंतु सिंहस्थाच्या बेसिक गोष्टी देखील बऱ्याच म्हणजे इव्हन अधिकारी म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी प्लॅनिंग करतात प्रत्येक विभागाचे, त्यांना सिंहस्थ म्हणजे काय इथपासून बेसिक ज्ञान येणं गरजेचं आहे, तरच ते सिंहस्थाचं चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करू शकतात. कारण आता मी प्रत्येक गेल्या मागच्या मीटिंगच्याही बघितलं किंवा आत्ताचाही प्रत्येक अनुभव बघितला, बऱ्याचशा अनुभव त्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळं प्लॅनिंगमध्ये त्याचा जो मारक प्रकार आहे तो करतो, कारण त्याची भावना त्या याच्याशी जोडलेली नसते अधिकाऱ्याची. तर त्याच्यामुळं एक काम किंवा त्या ओझं टाकलंय गाढवाच्या अंगावरती पळायचं असं ते काम होतं, त्याच्यामुळं क्वालिटीवर जे अपेक्षित आहे तर ते त्याच्यामधून येत नाही. तर या सर्व दृष्टीनं देखील आपल्याला म्हणजे प्रयत्न एक सावाना आपण जसं म्हणतो की ते कच्चं मुलगा आहे का पक्कं मुलगा आहे तपासणीच काम देखील अशा याच्यामध्ये सावाना करू शकते, कारण तेवढा अधिकार सावानाचा याच्यामध्ये आहे आणि तो त्या प्रकारे पुढं जाणं गरजेचं आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मी साधारण 3 वर्ष त्या ठिकाणी देखील कार्य केलेलं आहे. आजही माझी मूळ गोष्टी त्याच ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा काम करत असताना बेसिक गोष्टी आम्ही आज बघितलं की त्या ठिकाणचं बिबिका बरोबर या ठिकाणी येण्याची पर्यटक संख्या खूप जास्त आहे. भारतामध्ये जेवढे हेरिटेज वास्तू आहेत त्या ठिकाणी म्हणजे भारतातील असेल किंवा विदेशी पर्यटक जे भेट देतात पहिल्या 3 मध्ये ते येतं. पण तिथून आमचं जे ऑफिस होतं सोनेरीमल किंवा इतर ज्या वास्तू आहेत सिटीमधल्या देखील, तर त्या ठिकाणी येणाऱ्या संख्या बघितली तर ते फार म्हणजे फरक आपण जसं म्हणतो तसं फरक आहे. आणि आताही सरांनी सांगितलं जसं रामकुंडावर येणारा पर्यटक आणि इथे येणारा किंवा शहरातल्या इतर वास्तूंना इतर ठिकाणी भेट देणारा पर्यटक याच्यामधला जो फरक आहे तो त्याच पटीमध्ये 100% आहे. तर तो आपल्याला भरून काढायचा असेल तर त्या पद्धतीनं आपलं नियोजन वापर असणं आणि इव्हन सर्व प्रशासनासोबत एकत्रित काम करणं हे गरजेचं आहे. तर बेसिक गोष्टी असतात, तर त्या पद्धतीनं आपण जरी गेलो तर तो हळूहळू होईना त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी चांगला पर्यटक या ठिकाणी आपल्याला ओढण्यामध्ये यश नक्कीच येऊ शकतं. प्रसिद्धी तर आहे, अनेक माध्यमातून प्रसिद्धी आपण देणं अपेक्षित आहे ते दिलीच पाहिजे, त्यात काय वाद नाही. परंतु त्याच्यामध्ये ते करत असताना जसं सांगितलं की इथल्या वस्तूंचं संरक्षण करणं ही देखील जबाबदारी इथल्या पूर्ण यांची असते सभासदांची. तर त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागतं. नवीन इमारत याला मला वाटतं फार छोट्या याच्यामध्ये आहे तर मोठे संग्रहालय म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खरंच नक्की आवश्यक आहे. आणि संग्रहालयासाठी जी सर्व सुसज्ज अशी काही नवीन बाबी आहेत तर त्याच्यामध्ये डेव्हलप आपल्याला कशा प्रकारे करता येतील, त्याच्यामध्ये विभागाचे जे काही प्रयत्न किंवा जे काही आमच्याकडनं तांत्रिक काही माहिती अपेक्षित असेल ती आमच्याकडनं 100% आम्ही याच्यामध्ये सहयोग देऊ आणि त्या प्रकारे आपण नक्कीच जाऊ. त्याचसोबत विविध उपक्रम छोटे छोटे जे आहेत ते जरी वर्षभर चालू ठेवले, कारण कसं ते आम्हाला ज्या अडचणी येतात त्या तुम्हाला अडचणी येत नाही किंवा आम्हाला वरिष्ठांपर्यंत त्या सगळ्या मान्यता घेणं वगैरे ह्या राहतात, तर त्या तुमच्या लेवलला नसल्यामुळं त्याच्यामध्ये सहभागी तुमच्यासोबत होऊन ते उपक्रम आपण चांगल्या प्रकारे 100% पुढं नेता येतील. आणि जो काही इथला मुख्य बेसिक वारसा आहे तो इथल्या शाळा कॉलेजपासून ते महाविद्यालयांपर्यंत कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पोहोचता येईल. जर समजा शाळा कॉलेज आपल्याकडे येत नसेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, त्या पद्धतीने देखील याच्यामध्ये आपल्याला नक्कीच बघता येऊ शकतं. आणि त्या प्रकारे आपण सर्वांनी जर एकत्रित प्रयत्न केले तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नाशिकची
जी खरी ओळख आहे, कारण मला वाटतं आताची जी ओळख आहे ती वेगळी आहे, ती खरी जी ओळख आहे, जो मूळ वारसा आहे तो जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी सावाना एक महत्त्वपूर्ण याच्यामध्ये भूमिका नक्कीच निभावेल. त्याच्यात मला विषयांचा कळत नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो. धन्यवाद. आपण सार्वजनिक वाचनालयामध्ये प्रशासन आणि सार्वजनिक वाचनालय घेऊन आणि आजचे असणारे आपल्यामध्ये सगळेच अनुभवी होते. ते मिळून सार्वजनिक वाचनालयाचा वस्तू संग्रहालय नक्कीच मोठं करू आणि तुम्ही आम्हाला असं आश्वासन पण दिलं आहे की तुमच्याबरोबर आहे तर तुम्ही नक्कीच आमच्याबरोबर आले कारण आम्हाला पण शंका पडली. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे जे असणारे अध्यक्ष सार्वजनिक वाचनाचे अध्यक्ष आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक यांनी विनंती करते की आपण अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला मुद्दाम आपल्याकडे आलेली पुराण सगळ्याचे उपसंचालक साहेब, कार्यकारी मंडळातले सहकारी आणि मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्ही लोक एकत्र याल आणि एवढ्या चांगल्या सूचना कराल अशी ही बैठक आयोजित करताना मला वाटतं आपली कल्पना नव्हती. यात एक गोष्ट लक्षामध्ये आली की लोकांना बरोबर घेऊन चाललं तर आपल्याला जे काम एकट्याला करता येतं त्यापेक्षा जास्त काम आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणाने करता येतं. कुठलीही सामाजिक संस्था समाजामध्ये प्रस्थापित व्हायची असेल, मोठी व्हायची असेल तर सध्याच्या चौकटीतून बाहेर जाऊन जी माणसं एरवी आपल्याबरोबर येत नाहीत त्यांना आपल्याबरोबर जोडून घेऊन आपल्याला काम करावं लागतं. जसं आपण आता काल झालेल्या पूर्व संवादाच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळा विषय हाताळलेला आहे, तसं आज एक वेगळ्या पद्धतीने या विषयाचा विचार आपण केलेला आहे. आपल्याकडे जेव्हा मंत्रिमंडळाची रचना होते आणि मंत्रिमंडळामध्ये खातेवाटप होतं तेव्हा अशी काही खाती असतात की जी खाती दिली की मंत्र्यांना फारसं काही आनंद वाटत नाही. काय आमच्या वाट्याला हे खातं आलं असं ते. तसं होता वस्तू संग्रहालय हे वाचनालयाच्या खातेवाटपामध्ये आहे. काय वस्तू संग्रहालय काय त्याच्यात करायचंय, पण याच्यात करण्यासारखं काय आहे हे आज तुम्ही केलेल्या सूचनांपर्यंत आपल्या लक्षात आलं. तुम्ही ज्या प्रेमाने ज्या आपुलकीने इथे आलात आणि सूचना केल्या त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक ऋण मान्य केलं पाहिजे. इथून तुमच्या वाटचालीमध्ये तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर असणार. इथे न आलेले देखील काही जण आहेत, येऊ शकले नाही. म्हणजे माझे स्वतःचे मित्र आहेत. लक्ष्मीकांत वर्मा माझा मित्र होता, लहानपणापासूनचा मित्र होता. अण्णा भार्गवे माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. अच्युत गुजराती माझा खूप जुना संबंधित सहकारी आहे. ही सगळी मंडळी अशी त्याला आपण थोडंसं वेडी म्हणून अशी आहे की जी आणि वेडा असल्याशिवाय हे काम होतच नाही. एखाद्या गोष्टीचा वेळ घेऊन झपाटल्यासारखं त्याच्या मागे लागल्याशिवाय ही कामं उभी नाही राहत. त्यामुळे तुम्ही केलेल्या सूचना ही मंडळी विचार करतील आणि त्यातल्या काही आता खूप सूचना तुमच्या आल्या, त्यातल्या काही इमिजिएट करता येण्यासारखे आहेत, तत्काळ. काही अंमलामध्ये आणायला थोडा वेळ लागेल, काही आपल्यामध्ये येतील का नाही हे आता सांगते. याला खूप मोठी इमारत पाहिजे, जमणार नाही. आहे तीच इमारत आपल्याला वापरावी लागेल. पण काही काही सूचना तुमच्या देशात चांगल्या आहेत, त्या ताबडतोब अंमलामध्ये आणता येईल. मला याची खात्री आहे की अभिजित त्याची टीम याच्यावरती नक्की विचार करेल आणि त्या अंमलामध्ये आणेल. एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये मी परवा अभिजितला बोललो, त्यातला काही भाग आम्ही पेढे हायस्कूलच्या आमच्या शताब्दीच्या कार्यक्रमाच्या वेळेला केला होता. आमच्याकडे माजी विद्यार्थ्यांपैकी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे संग्रह आहेत
त्यांना मी आवाहन केलं होतं की तुमचे संग्रह 3 दिवस आम्हाला आपल्याकडे डिस्प्ले करण्याची व्यवस्था करू. तसं मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की आपण वर्षभरामध्ये केव्हा तरी तुम्ही ठरवा 1, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस बाकी धनंजयच्या पद्धतीने आपण इथे कमी गोदावरीवरचं प्रदर्शन भरत होतं ते आपल्याला 2 दिवस वाढवायला लागलं. म्हणजे त्याचा पिरियड होता 3 दिवसाचा, तो संपल्यानंतर 2 दिवस आपल्याला ते आणखीन एक्सटेंड करावं लागतं. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने तुमची कलेक्शन आपण इथे औरंगाबाद हॉलमध्ये आणली आणि 3 दिवस असं म्हटलं की सगळी कलेक्शन एकत्रितपणे तुम्हाला बघण्याची एक संधी आपण नाशिककरांना उपलब्ध करून देऊ. तर तो एक मोठा इव्हेंट होईल आणि तुमच्या प्रत्येकाचा व्यक्तिगत संग्रह, व्यक्तिगत आयडेंटिटी कायम ठेवून एकत्रितपणे सगळ्यांना. पण आता तुमची प्रत्येकाची वस्तू संग्रहालय बघायची तर लोकांना तिथपर्यंत यायला लागतं. म्हणजे तिथपर्यंत येऊन तुमचं प्रदर्शन बघितल्याशिवाय ते संग्रह बघता येत नाही. तर त्याचं एक कॅप्सूल आपल्याला इथं जर करता आलं तर मी अगदीचला म्हणणार आहे की तुमच्या सगळ्यांच्या मदतीने वर्षभरामध्ये केव्हा तरी असं एक एकत्रित प्रदर्शन जर आपल्याला भरवता आलं तर ते भरवण्याचा विचार आपण करावा. अनेक सूचना तुम्ही केल्या आहेत, त्या सगळ्या सूचनांच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. खातं आपल्याबरोबर आहे. एक प्रकारची तुम्ही सूचना केली याच्या संदर्भात एक कोर्सेस करावेत वगैरे, तर निरंतर शिक्षण योजना नावाची एक योजना विद्यापीठामध्ये असते. सेंटर ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशन मुक्त विद्यापीठामध्ये आहे, पुणे विद्यापीठामध्ये आहे. मुक्त विद्यापीठात जे आहे त्याचे डायरेक्टर आहे जयदीप निगम म्हणून, ते माझे व्यक्तिगत मित्र आहे. आपल्याला त्याचं सांगायला हरकत नाही की मुक्त विद्यापीठ ते दिल्ली वेमलीचा कोर्स पुन्हा देण्याच्या विचारामध्ये आहे. त्यामुळे आपलं जर मुक्त विद्यापीठाची तयार झाला तर त्यांच्या मदतीने आपल्याला या संदर्भातले जे कोर्सेस 8 दिवसाचे 15 दिवसाचे त्याला फॉर्मॅट नसतो, त्याला शिक्षणाच्या ते निरंतर आणि मुक्त अशाच प्रकारचं एज्युकेशन आहे. तर त्याही कोर्सेसचा विचार आपण करूया. आपण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक ऋण मान्य करतो. विनीने आणि सरांनी आपल्याला प्रत्यक्ष देणगी दिली करंदीकर सरांनी, म्हणजे त्यांचा संग्रह आपल्याकडे ॲड झाला तर ही या तुलामध्ये पडलेली साखर आहे असं समजून त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो. पुन्हा पूर्ण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सार्वजनिक वाचनालय ह्या संस्थेला 185 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या वाचनालयाचा जे वस्तुसंग्रहालय हा जो विभाग आहे ह्याची सुरुवात 1950-51च्या दरम्यान जेव्हा डेक्कन कॉलेजने आपल्या नाशिकच्या काजीगडीवर उत्खनन केलं, त्या उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्या तर त्यातल्या काही तर डेक्कन कॉलेजच्या वस्तुसंग्रहालयात ठेवल्यात आणि काही ज्या वस्तू आहेत की ज्या स्थानिक संग्रहालयात असणं, स्थानिक लोकांसाठी तो इतिहास म्हणून डिस्प्लेला ठेवणं महत्त्वाचं असतं. तर त्या उद्देशाने ह्या वस्तू इथल्या त्यावेळी सार्वजनिक वाचनालय हे सरकारवाड्यामध्ये होतं आणि हा वस्तूंचा जो ठेवा आहे तो सरकारवाड्यामध्ये ठेवण्यात आला सार्वजनिक वाचनालयाच्या वाचनालयामध्ये. आणि ह्या वस्तूंबरोबर मग आजूबाजूच्या गावातल्या लोकांकडे काही दुर्मिळ वस्तू होत्या, काही पोथ्या होत्या आणि पोथ्याही अतिशय सुंदर की ज्याच्यामध्ये सोन्याची सोन्याने काढलेली चित्र आहेत. तर अशा ह्या सगळ्या दुर्मिळ वस्तूंचं एक जी सुरुवात झाली तर त्या सुरुवातीपासून आता हे मोठं संग्रहालय उभं राहिलेलं आहे. ह्यामध्ये नाशिकमधल्या बऱ्याच मान्यवरांचं योगदान आहे की जशी सुरुवात जी झाली ती बाबासाहेब वैशंपायन यांच्यापासून झाली. त्यांनी स्वतःच्या संग्रहालयातल्या पण काही वस्तू इथे लोकांसाठी उपलब्ध केल्या बघण्यासाठी. त्याबरोबरीने काही लोकांच्या घरात वस्तू होत्या, वज्री आहे, विविध प्रकारचे अडकित्ते आहेत, काही देवतांच्या मूर्ती आहेत, तर ह्याही ह्या संग्रहालयामध्ये आल्या. आणि असं करत करत नंतर ज्येष्ठारामभाई बटाविया की जे नाशिकमधले सिनियर आर्किटेक्ट आणि इंजिनियर होते, तर त्यांनाही ह्या वस्तू दुर्मिळ वस्तू जमा करण्याचा हौस होती आणि त्या हौशेतनं त्यांनी ज्या वस्तू जमा केल्या त्यानंतर त्यांनी आपल्या वयाच्या उत्तरार्धामध्ये सार्वजनिक वाचनालयाला त्यांनी देणगी स्वरूपात दिल्या आणि त्यांच्या नावाने इथे एक दालन आहे.
त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने तयार केलेला एक नकाशा आहे भारताचा, जसं बृहत्तर भारत म्हणजे भारतातले सगळे उपखंड त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर असा नकाशा अच्युत गुजराती यांनी दिलेला आहे. लक्ष्मीकांत वर्मा यांनी आपल्याला काही नाणी आणि वस्तू दिल्या. त्यानंतर ललिता बापट ह्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरातला मूर्तींचा संग्रह इथे दिलेला आहे. आणि ह्या संग्रहालयामध्ये आता धातूच्या मूर्ती, लाकडी मूर्ती, पाषाणाची विविध शिल्प आणि वज्री आहेत, अडकित्ते आहेत विविध प्रकारचे. तर अशा पद्धतीचं हे समृद्ध असं संग्रहालय आहे आणि आपल्या नाशिकचा तो अभिमान आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक नाशिककरांनी इथे येऊन हे बघितलं पाहिजे, ह्या कलेचा तत्कालीन कलेचा आस्वाद घेतला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. हे मला म्हटल्याप्रमाणे सावनाकडे स्वागतार्थ सर्वांनी पण सांगितले आणि हे विचार असेच ऐकत राहावे असं वाटतं प्रत्येकाला, परंतु वेळेची काही मर्यादा आहे. त्यामुळे आपण आता शेवटी आभाराकडे वळूया आणि आमच्या सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य गणेश बर्वे यांना मी विनंती करते. वस्तू संग्रहालय दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वस्तू संग्रहालय लोकविमुख कसे करणार या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्या चर्चासत्रामध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या विनंतीला मान देऊन पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोलजी गोटे सर, त्याचप्रमाणे राहुलजी कुलकर्णी, रमेशजी पडबळ, चेतनजी राजापूरकर, महेशजी शिरसाट, रामनाथजी रावळ, आनंदजी ठाकूर, अनिताताई जोशी, त्याचप्रमाणे दीपिकाताई पोळ तसेच दामदे सर उपस्थित झाले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या निमित्ताने सुजाता करजगेकर तसेच सतीश काका करजगेकर यांनी जी देणगी दिली त्यांचेसुद्धा मी वाचनालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच वाचनालयाचे मार्गदर्शक सल्लागार नरेशजी महाजन सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे तसेच सुहासजी भंगे यांचे आभार मानतो. आणि आपल्याला फेसबुक लाईव्ह करण्यासाठी नेहमी सहकार्य करणारे, मोफत सहकार्य करणारे कापडणे सर यांचे सुद्धा आभार मानतो. मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असेल. जय